चला तर आज अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला फॉल लावायची सांगणार आहे. काही साड्यांना आपल्या कटवर्क असते. कटवर्क म्हणजे अशा प्रकारचे कटवर्क असते. हे अशा प्रकारचं कटवर्क असते. म्हणजे इथून आपण पिको नाही करू शकत. आणि त्याच्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम एक आणखी असा असतो की हा जो कटवर्क असते ना, ते इथं एवढा कपडा सोडून दिलेला असतो त्यांनी. तर मग यामुळे काय होतं, आपण जेव्हा फॉल लावतो ना, तर तेव्हा इकडनं जर लावली आपण तर अशी ही फॉल तिरपी जाते. तर त्याच्यामुळे म्हणजे ते मिऱ्या वगैरे व्यवस्थित पडत नाही. तर त्यासाठी आपण म्हणजे एवढा जो नेसता भाग आहे हा एवढा सोडून दिलेला आहे, कारण छोटा आहे म्हणून. कारण वर्क इथं दूरपर्यंत दिलेलं आहे. आणि जर समजा आता वर्क जर कधी जर खूप दूरपासून असलं इकडनंपासून, तर एवढी सोडत शकत नाही. तर त्यावेळेला आपण इथं काय करणार आहे, इथं अशी फोल्ड मारून घेणार आहे. एवढी फोल्ड मारून घेणार आहे. म्हणजे अशी फोल्ड मारल्यानंतर हे आपलं सरळ भाग तयार होऊन जात असतो. आता हा काय माहिती काहून सोडतात हे माहीत नाही मला, पण बहुतेक इथं कट वर्क करत असेल, त्याच्यात कापड जात असेल, तो बहुतेक असं वाटतं मला. तर आपण याच्यावर जर पिको करायला गेलं ना, तर हे वर्क असते केलेलं हे वालं, तर हे चाललं जाते. तर त्यासाठी आपण हे जाऊ नये म्हणून, कारण याच्यावर शिलाई जरी मारली तर काहीच फरक पडत नाही. आता बऱ्याच जणांचं म्हणजे बायांचं असं म्हणणं असते की तुम्ही पिको का बरं मारत नाही घालून. तर पिको न मारण्याचं कारण फक्त एवढं असते, नाहीतर ही मशीन चालवायला लागते आणि ती मशीन चालवायला लागते. पिकोची मशीन चालवायलाही मोठी भारी नसते आणि ही मशीन तर बरं नसतेच, साधी मशीन आपली. पण त्याच्यामागचं कारण फक्त एवढंच असते की हे जे कट वर्क आहे ना, तर ही डिझाईन त्यांनी एवढ्या मेहनतीने केलेली असते जेव्हा साडी घेतो. आणि त्या साडीची कॉस्टसुद्धा याच्यात लागत असते. म्हणजे जेव्हा तयार करतात त्याचं, की हे हँडवर्क आहे किंवा मशीन वर्क आहे, जे त्यांचं असेल ते. तर त्याच्यासाठी आपण इथून अशी दाखवते मी तुम्हाला. इथून आहे ना, तर पिको न मारता मी तरी शिलाईच मारत असते. आणि आता एखाद्या जर कस्टमरनं म्हटलं की नाही आम्हाला इथं पिको पाहिजे, तर मग त्याला काही इलाज चालत नाही आपला. तर मी आता याच्यावर शिलाई मारलेली आहे, याला मी फॉल लावलेली आहे अशा प्रकारे. तर तोही तुम्हाला म्हणजे दिसेलच ते. तर अशा प्रकारे मी फॉल लावून घेतली. इथं अक्षरशः अशी शिलाई लावून घेतलेली आहे, दिसत असेल तुम्हाला. इथं शिलाई लावून घेतली आणि आता वरून इथून आपण हात तुरपाई करणार आहे. तर जर अशा साड्यांचा जर प्रॉब्लेम असेल तुमच्याजवळ, तर आपण त्याला असं सोल्युशन करू शकतो. आता त्या मुलींची ही दुसरी साडी पण तशीच आहे, यालाही कटवर्क आहे. आता ही एवढी सुंदर साडी आहे, तिनं 1000, 1500, 2000 अशी काही घेतली असेल. तर यालाही असं कटवर्क आहे. यालाही असं कटवर्क आहे. हे जे आहे ना, याला कटवर्क म्हणत असतात, कारण हे एवढी डिझाईन तयार करत असतात. मग आता जर आपण हे पिको करत गेलं ना, तर ह्या पिको आपण असा पिको होते. म्हणजे ही डिझाईन अशी दबत जात असते. आणि अशी जर दबत गेली तर एवढ्या सुंदर डिझाईनची आपला म्हणजे पूर्ण चांगलं दिसणार नाही ते. तर त्यासाठी इथं जर बारीक शिलाई मारली, आणि शिलाई मारताना पण आपण कुठून मारायची शिलाई, ह्या इथून, म्हणजे जे कटवर्क अशी बाजूची साईड आहे ना, इथून मारायची. म्हणजे हे कटवर्क वरती राहिलं पाहिजे, अशा पद्धतीने शिलाई मारायची. आता यालाही तसं दिलेलंच असेल नेसता भाग वगैरे, कारण प्रत्येक कटवर्कच्या साडीला हा प्रॉब्लेम असतो. तुमची ती 500 रुपयाची साडी असो, 2000ची साडी असो की 10,000ची साडी असो, हे जे आहे ना, तर हे असं होतच असते त्यामध्ये. हे बघा, हे असं हा एवढा भाग सोडून देतात ते, हा असा. आणि मग इथून कटवर्क सुरुवात करतात. आता ह्या साडीचा जो पदर म्हणजे नेसता पदर आहे, तर हा खूप मोठा आहे. तर आता याला म्हणजे तुम्हाला सोल्युशन सांगितलं होतं की इथं मला फोल्ड मारून, म्हणजे याच्या साईडनं अशी, तर इथं आपण एक फोल्ड मारून घेणार आहे. आणि इथून मग आपण इथूनपासून आपण फॉल लावायला सुरुवात करणार आहे. तर जर तुम्हालाही असं कन्फ्युजन होत असेल, तर यानंतर असं कन्फ्युजन करून घेऊ नका. आणि जर कस्टमरनं म्हटलं तर तुम्ही डायरेक्ट पिको मारून द्या, टेन्शन नाही घ्यायचं. कारण आपण आपल्या चांगल्या हेतूनं करत असतो. म्हणजे टेलरला थोडंफार जेवढं ज्ञान असतं तेवढं चालवत असतात, पण आपल्यापेक्षा जास्त कस्टमर आपलं स्वतःचं ज्ञान चालवत असतात, त्याला काही इलाज चालत नाही. तर माझ्या चॅनलवर तुम्हाला असंच नवीन टिप्स, काही व्हिडिओ, काही ड्रेस अलग पद्धतीचे पाहायला मिळणार आहेत. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
आणि फॉलो करा. धन्यवाद.